विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, की 10 ते 15 मार्काचं वेटेज सीईटीच्या एक्झाममध्ये ॲज वेल ॲज बोर्डच्या एक्झाममध्ये न्यूमेरिकल्सला असतं. आणि आपल्याला बोर्डच्या एक्झाममध्ये असं लॉग टेबल दिलं जातं. याच्याविषयी पण मी या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. लॉग टेबल समजावून सांगणार आहे आणि तुम्हाला मी सांगू का, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणारच आहे बघा. हा पुस्तकातला सॉल्व्हड प्रॉब्लेम आहे आणि हा प्रॉब्लेम 2 वेळा परीक्षेत रिपीट झालाय ॲज इट इज. म्हणजे आपण ही जी सीरीज सुरू केलेली आहे ना, याच्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स नक्की वाढणार आहे. मी या व्हिडिओमध्ये मात्र वेळ लावून मी लॉग टेबलची सुद्धा प्रॅक्टिस करून घेणार आहे. म्हणजे तुम्हाला हे मार्क मिळवायचेच आहेत. आपल्याला इतरांच्या पुढे जायचंय. ओके आणि आपण स्वतः तयारी करून इतरांना आपण चुकीच्या गोष्टी कुठल्या करणार नाहीये. आपण आपल्यात प्रगती करणार आहे हे लक्षात घ्या. मग सुरुवात करूया आपण. याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण हा फॉर्म्युला बघितला होता आपण. ओके. आणि मी त्यावेळेस तुम्हाला सांगतो या न्यूमेरिकल्समध्ये सुद्धा नंबर ऑफ मोल्स दिलेले असतात. आयसोथर्मल प्रोसेस असते, पण ती रिव्हर्सिबल नसते. मग जर प्रोसेस आयसोथर्मल आणि रिव्हर्सिबल असेल, तर आपल्याला मॅक्सिमम वर्क डनचा फॉर्म्युला वापरायचा आहे. आता या सीरीजमध्ये आपण फॉर्म्युले एक्सप्लेन करतोय बरं का. डेरिव्हेशन आपण सेपरेटली YouTubeवर घेतलेत. तुम्ही YouTubeवर सर्च करा. पण इथं मी फॉर्म्युला जो आहे तो सांगतोय, तो आहे -2.303. हा फॅक्टर का घ्यावा लागतो माहितीये का? लॉग टू द बेस ई ला लॉग टू द बेस 10 मध्ये कन्व्हर्ट करताना यानं मल्टिप्लाय करावं लागतं. त्यामुळे तो हा फॅक्टर आलाय. पुढे आहे NRT. माझं काम काय? प्रत्येक टर्म तुम्हाला एक्सप्लेन करणं. N म्हणजे काय? नंबर ऑफ मोल्स. मग नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युला आहे गिव्हन मास अपॉन मोलार मास. जर तुम्हाला व्हॉल्यूम ॲट एसटीपी दिला असेल लिटरमध्ये, तर त्याला 22.4 न डिव्हाइड करायचं. हा फॉर्म्युला आहे नंबर ऑफ मोल्स. पहिला लागणार आहे बरं का आपल्याला गिव्हन मास अपॉन मोलार मास. बरं. 2.303 NRT लॉग टू द बेस 10 V2 अपॉन V1. पण तुम्हाला माहिती आहे का की पीव्हीटी प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर यातलं जर टेम्परेचर कॉन्स्टंट असेल, प्रेशर आणि व्हॉल्यूम एकमेकाला इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतात. याचा अर्थ त्यांचा प्रॉडक्ट कॉन्स्टंट असतो. म्हणजे बघा, पी प्रपोर्शनल टू असं असेल इन्व्हर्सली, पीव्ही इक्वल्स टू कॉन्स्टंट येणार. याचा अर्थ फॉर्म्युला असा येणार P1 V1 दॅट इक्वल्स टू P2 V2. जरा क्रॉस मल्टिप्लिकेशन करा बघू. मग P1 अपॉन P2 दॅट इक्वल्स टू V2 अपॉन V1. हे इकडे घ्या, हे इकडे घ्या. म्हणजे मी हा फॉर्म्युला असाही सुद्धा लिहू शकतो 2.303 NRT लॉग टू द बेस 10 P1 अपॉन P2. आता मगाशी मी बोललो बोर्डचं लॉग टेबल आणि हे आहे आपलं लॉग टेबल. काय फरक आहे सांगा? आपलं लॉग टेबल विचारूच नका. पहिल्या पेज पासून फॉर्म्युले सगळे दिलेत डिटेल. मग तुम्हाला काय वाटलं बोर्डच्या एक्झाम मध्ये आपल्याला कोण फॉर्म्युले देणार आहे का? नाही. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स सगळेच फॉर्म्युले आहेत. गोल्डन लॉग टेबल आहे. पण बोर्डच्या एक लॉग टेबल मध्ये काय काय असतं मी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट लॉगॅरिथम, अँटीलॉग तुम्हाला माहितीच आहे. त्याच्यानंतर नॅचरल साइन, नॅचरल कोसाइन आणि नॅचरल टँजंट हे तुम्हाला साइन कॉस टॅनचे रेसिप्रोकल इन्व्हर्स किंवा साइनची व्हॅल्यू काढताना लागेल. आपल्या लॉगॅरिथमच्या पुस्तकात लॉगॅरिथम साइन दिलेलं असतं. लॉगॅरिथम कॉस त्याची गरज नाही. सगळ्यात महत्वाचं पॉवर्स दिलेत, रूट्स आहेत, रेसिप्रोकल आहेत, रेसिप्रोकल. 1/n मी तुम्हाला सांगतो इथं n ची व्हॅल्यू 51 आहे. मग 1/51 सगळ्या व्हॅल्यू दिलेत. त्याचं स्क्वेअर, क्यूब अरे बापरे! म्हणजे 1 to 100 पर्यंत कुठल्याही नंबरचं क्यूब रूट काढायचं असेल, 98 चं क्यूब रूट आहे 4.610. कधी वापरलंय ना? खरं सांगा, कधी वापरलेलं नाहीये. मग हे तुम्हाला आता मी सेपरेटली याच्यावरती एक व्हिडिओ बनवतोच रे बाळांनो. त्याच्यात आणि नुसतं बनवणार नाहीये मी. तर मी कसं बनवणार सांगतो. पुस्तकातले न्यूमेरिकल्स घेणार आहे. सॉल्व्ड प्रॉब्लेम घेणार आहे. जिथं क्यूब रूट काढावं लागेल. कुठला टॉपिक माहितीये का तुम्हाला? कोणता टॉपिक? सॉलिड स्टेट लक्षात घ्या. ओके. मग ती आणि थांबा 1 मिनिट जरा बघतो फोर्थ रूट आहे का रे? नाही, नाही. क्यूब रूट पर्यंत आहे. क्यूब पण दिलेत, क्यूब रूट पण दिलेत बरं का लक्षात घ्या. एकच नंबर, एकच मला खूप खूप भारी वाटायला लागलंय बरं का हे लक्षात घ्या. सिरियसली बरं का. सिरियसली स्क्वेअर रूट पण दिलेत 1 to 10, 10 to 100 दिलेत आणि रेसिप्रोकल सुद्धा पुन्हा 1 to 10 नंबरचे रेसिप्रोकल दिलेले आहेत. बरं आता मी बाजूला सरकतोय. स्क्रीनशॉट काढून घ्या. क्लिअरली सांगतो बऱ्याच वेळा ऑलमोस्ट प्रत्येक पेपर 9च्या 9 पेपरमध्ये वर्क डनचा प्रश्न आहे. थिअरॉटिकल असेल, एक्सप्रेशन असेल नाही तर न्यूमेरिकल आहे म्हणजे आहे. म्हणजे गॅरंटेड क्वेश्चन्स. ओके. बरं इथं एक बघा रे हा पुस्तकातला प्रॉब्लेम आहे आणि हा एक्झाम मध्ये आलेला प्रॉब्लेम आहे.
बघा बघू तो सेम आहे का डिफरंट आहे? माझा प्रश्न आहे, सेम आहे का डिफरंट आहे? मी स्टुडिओतल्या मुलांना विचारतोय. माझ्या समोर एक स्टुडंट बसलाय, टॉपरच आहे बऱ्यापैकी. सांग सेम आहे का डिफरंट आहे? सेम आहे. पण तुम्हाला काय वाटणार? नाही सर, सेम नाहीये. इथं 2 दिसतंय मला आणि इथं 2000 दिसतंय. मग कसं काय सेम येईल? सेम आहे. सेम आहे. मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलंय, पुस्तकातले प्रॉब्लेम ॲज इट इज बोर्डला येतात. व्हॅल्यू सुद्धा चेंज होत नाही, हे लक्षात घ्या. व्हॅल्यू सुद्धा चेंज होत नाही. तर तुम्हाला वाटेल की कसं काय? सांगतो. N इक्वॉल्स टू 2000 दिलंय, पण अरे त्याचं युनिट मिलीमोल आहे. आता सांगतो बघा. मिलीमीटर, मिलीग्रॅम, मिलीव्होल्ट, मिली अँपिअर. जिथं-जिथं मिली येईल, त्याचा कन्व्हर्जन फॅक्टर असतो 10⁻³ 1 मिलीमीटर म्हणजे 10⁻³ मीटर. आता 10⁻³ न मल्टिप्लाय करायचं म्हणजे 1000 न डिव्हाइड. मग मी याला 1000 न डिव्हाइड केलं तर किती मोल येणार आहे? 2 मोल. मग पुस्तकात किती दिलेत? 2च मोल दिलेत आणि एक्झाममध्ये बोर्डच्या एक्झाममध्ये सुद्धा त्यांनी 2च मोल दिलेत, पण तुम्हाला फसवलंय. फसणार नाहीच आहे आपण. मिली आहे ना, मिलीचं करूया की मोल आपण. बरं आर तुम्हाला माहित आहे. 8.314 जूल, के इन्व्हर्स, मोल इन्व्हर्स. एनआरटी टेम्परेचर किती आहे? टेम्परेचर 300 केल्विन. बरं प्रेशर दिलाय का व्हॉल्यूम दिलाय? व्हॉल्यूम दिलाय. सुरुवातीचा व्हॉल्यूम आहे 20 लिटर आणि नंतरचा व्हॉल्यूम आहे 30 लिटर. ओके. आता सगळ्यात इम्पॉर्टंट काढायचं वर्क डन. मग वर्क डनचा फॉर्म्युला आहे मॅक्सिमम. का मॅक्सिमम लिहिलं? जर रिव्हर्सिबल प्रोसेस असेल तर मॅक्सिमम वर्क डन येणार. रिव्हर्सिबल प्रोसेसला मॅक्सिमम वर्क डन. फॉर्म्युला काय? मायनस 2.303 एनआरटी लॉग टू बेस 10 आणि V2 अपॉन V1. खूप इम्पॉर्टंट मला एक्सप्लेन करायचं बरं का. 2.303 नंबर ऑफ मोल्स किती आहेत? 2 मोल्स आहेत. ओके 2 मोल्स आहेत. बरोबर आहे. आरची व्हॅल्यू 8.314 टेम्परेचर 300 लॉग टू द बेस 10 V2 30 आहे आणि हे 20 आहे. मी आता शांतपणे तुम्हाला सांगतो मोठी मिस्टेक मुलांची. चांगल्या टॉपर मुलांची मिस्टेक बघितली मी. सांगतो ऐका. जोपर्यंत हे सगळं कॅल्क्युलेशन परफेक्ट होत नाही, तोपर्यंत ह्यातल्या कुणाचाच लॉग बघायचा नाही. कुणाच्याच लॉगच्या व्हॅल्यू शोधायच्या नाहीत. नाहीच शोधायच्या. जोपर्यंत इथलं कॅल्क्युलेशन परफेक्ट होत नाही तोपर्यंत. मग परफेक्ट करूया आपण. मग आता करूया तर करूया. लक्ष द्या. -2.303 इंटू 8.314 इंटू 600 इंटू मी काय लिहितोय ते बघा. मी आता लॉग टेबल घेतोय. आपलंच घेतो थोडंसं बोर्डचं पण आहेच लक्षात घ्या. मी लिहितोय बघा 0 पॉइंट. मी लिहिलंय 0 पॉइंट आणि लॉगमध्ये चाललोय मी. कुठे चाललोय? लॉगमध्ये. आणि लॉगमध्ये मी लिहितोय 1761. आता हे कुठून आलं? हे कसं आलं? सांगतो. हे कॅल्क्युलेशन करूया ना आपण. 0 ला 0 काय होईल? कॅन्सल होईल. 3 ला 2 ने डिव्हाईड करा 1.5 येणार. 1.5 पॉइंटच्या इकडे एकच नंबर आहे. मग कॅरेक्टरिस्टिक्स 0 येणार आणि 1.5 म्हणजे 15 ना. मग 15चा 0 बघा ना लॉगमध्ये. तो आहे 1761. 1761. सगळ्यात इम्पॉर्टंट सांगितलंय. मॅक्सिमम वर्क डन, नर्स्ड इक्वेशन, अरेनियस इक्वेशन. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो इंटिग्रेटेड रेट लॉ. हे 4 फॉर्म्युले असे आहेत की ज्याच्यामध्ये ऑलरेडी फॉर्म्युल्यातच लॉग असतं. जोपर्यंत ते लॉगचं कॅल्क्युलेशन परफेक्ट होत नाही, तोपर्यंत बाकीच्या कुणाचा लॉग बघायचा नाही. मी आता लॉग बघणार आहे. आता लक्ष द्या, मी सांगतो. याचा लॉग 3623 येतोय का बघतो बरं का मी. आणि याचा 9198 येते का बघतो. 9198 हां. लॉगमध्ये मी 23 चा 0 आणि 3 बघतो. 23 चा 0 आणि 3. ओके 3623. अरे फिक्स आहेत रे त्या व्हॅल्यू. का फिक्स आहेत? मला सांगा ना. फॉर्म्युला 2.303 येणारच आहे ना प्रत्येक वेळेस. 8.314 येणारच आहे ना. आता इथं पण लिहितो 0 पॉइंट. कॅरेक्टरिस्टिक्स आहे 0. पॉइंटच्या इकडे एक नंबर आहे. आता 83 चा 1 आणि 4. 83 चा 1 आणि 4, 4, 4 आहे 2. 91 थांबा 1 मिनिट. 83 चा 1 ओके आणि 2 हां. 9198 बरोबरच आहे. 91 आता नेक्स्ट टाईम तुम्हाला अजून 4 प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. ते का त्याचे लॉग बघावे लागणार आहेत. ओके. 3623 9198 बरोबर आहे. आता इथं मला सांगा. किती नंबर आहेत? 3. कॅरेक्टरिस्टिक्स 2 येणार आणि तुम्हाला 60 चा 0 बघायचा आहे. 60 चा 0. 60 चा 0 ओके 7782. 7, 7, 8 आणि 2 ओके. आणि इथं बघा सुरुवातीला 0 असेल तर बार असते कॅरेक्टरिस्टिक्स आणि मला बघायचंय
17चा 6 आणि 1 लॉग मध्ये 17चा 6 आणि 1 17चा 6 ओके आणि 1 आहे 2 2 4 5 7 इथं लिहितो मी 2 4 5 7 आता पहिल्यांदा सांगतो लक्ष द्या हे जेवढं सिम्प्लिफाय करता येईल तेवढं तुम्ही केलं तरी मला 4 नंबरचे लॉग बघावे लागले 4 जणांची ऍडिशन करावं लागणार आहे कारण हा प्रॉडक्ट आहे हेच सांगतो हे मायनस आहे तसंच ठेवायचं लक्षात घ्या त्यात काही चेंजेस करायची गरज नाहीये पण ह्या सगळ्यांची मला जेव्हा ऍडिशन करावी लागेल ना बाळांनो तेव्हा मी सांगतो नीट करा हे 7 आणि 3 10 तसंही करा तुम्ही 7 आणि 2 9 9 8 17 आणि 3 20 ओके हे 2 घेतो मी ठीक आहे 7 7 आणि 8 15 15 आणि 9 24 24 आणि 2 26 4 आणि 2 6 7 आणि 7 13 13 आणि 1 14 14 आणि 6 20 2 आणि 2 4 11 20 23 कॅरी केले 2 बरं का हे 2 आणि 2 4 मधनं 1 गेले की 3 येणार आहेत लक्षात घ्या किती येणार आहेत सांगा 3 तेवढं झालं आपलं आता बघायचं आहे काय आपल्याला अँटी लॉग बघायचं आहे आणि अँटी लॉग बघताना पॉइंटच्या पुढचे दोघं 30चा 6 बघायचा आणि पेज चेंज करायचं 30चा 6 मग 30चा जो 6 आहे 30चा 6 ओके 6 6 6 जो आहे तो 2023 आहे 2023 आणि शांतपणे बघा कॅरेक्टरिस्टिक 3 असल्यामुळे चौथ्या नंबर नंतर पॉइंट येणार चौथ्या नंबर नंतर पॉइंट द्यायची गरजच नाहीये आणि याचं उत्तर जूल मध्ये येणार बरं याला किलो जूल मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर हे असं आन्सर येणार हे लक्षात घ्या बरं बाळांनो अवघड नाहीये रे बाळांनो काही अवघड नाही काही अवघड नाहीये काहीही अवघड नाहीये फक्त लॉग बघणं लॉग बघताना प्रत्येकाची कॅरेक्टरिस्टिक्स व्यवस्थित लिहिणं त्यांची ऍडिशन व्यवस्थित करणं एवढं तुम्हाला करायचं लक्षात घ्या ओके जाऊया आपण नेक्स्ट प्रॉब्लेम कडे ओके आता थांबा पहिल्या बाजूला सरकतो ना ओके याचा स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही ओके एक्झाम मध्ये आलेला प्रश्न आहे मी पेपर मधला प्रश्न घेतलाय चला इथं गिव्हन डाटा लिहूया आपण 1 मोल किती सोपं झालं बरं झालं 1 मोल कॅल्क्युलेशन आणखीन इझी झालं रिव्हर्सिबली म्हणलंय का म्हणलंय म्हणजे मॅक्सिमम वर्क डन सुरुवातीचा व्हॉल्यूम आहे 10 लिटर नंतरचा व्हॉल्यूम आहे 15 लिटर मी नाही सॉल्व्ह करून देणार आता सारखाच व्हॅल्यू आहे बघा बघू 30 आणि 20 बघा ना 30 चा हाफ करा 15 20 चा हाफ करा 10 तशाच व्हॅल्यू आहेत बाळांनो ते 1.5 येणार आहे लक्षात घ्या बर करूया करूया तरी सांगतो एवढं दिलंय ना बस आणि टेम्परेचर दिलंय 300 केल्विन मग सांगा मॅक्सिमम वर्क डनचा फॉर्म्युला तरी सांगा -2.303 NRT log to the base 10 V2 upon V1 मग -2.303 नंबर ऑफ मोल्स एकच आहे मगाशी 2 होते 8.314 into 300 log to the base 10 V2 आहे 15 आणि V1 आहे 10 जोपर्यंत त्या लॉगचं कॅल्क्युलेशन होणार नाही तोपर्यंत इकडे काही चेंजेस करायचे नाही कुणाचाही लॉग बघायची गरज नाही मी तुम्हाला सांगतो 8.314 300 राहणार मगाशी 600 होते आणि इथं 0 आणि मला काय बघावं लागलं रे 15चा 0 ना मगाशी पण आपण 15चा 0 बघितला होता लक्षात घ्या लॉगॅरिथम मध्ये 15चा जो 0 आहे 1761 गेला 1761 आता 1 2 3 4 सांगा सांगा 36 23 पुन्हा सांगा 9198 याचा आता इथं 2 पॉइंट आणि 30 चा 0 बघा 30 चा 0 जो आहे तो 4771 आणि शेवटी बार 1 आहे 17 चा 6 आणि 1 17 चा 6 आणि 1 आहे 2457 2457 जरा क्रॉस चेक करतो 17 चा 6 ओके आणि 1 2 2457 बरोबर आहे सगळ्यांचे काय करा ऍडिशन तुम्ही करा ऍडिशन केल्यानंतर काय बघा अँटी लॉग तुम्ही करा आणि तुम्हाला आन्सर मिळेल 3 मार्काचा क्वेश्चन आहे सेक्शन सी मध्ये मग आपले आता हे 3 मार्क फिक्स झालेत लक्षात घ्या मग मॅक्सिमम वर्क डन माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला आता तुम्ही जवळजवळ 15 मिनिटं हा व्हिडिओ बघताय ना पुस्तकातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करा हा तुम्हाला मी ऍज अ होमवर्क देतोय आणि मी एक मार्क तुमचा फिक्स करतोय वाचा काय लिहिलंय व्हॅक्यूम सांगा बघू व्हॅक्यूम मध्ये वर्क डन 0 येतं लक्षात ठेवा बोर्डची एमसीक्यू आहे की व्हॅक्यूम मध्ये वर्क डन 0 दुसरी गोष्ट पहिला जो प्रश्न आहे ए त्याच्यात फक्त आयसोथर्मली म्हणलंय मग ए साठी तुम्ही हा फॉर्म्युला वापरा -P external V2 - V1
बी साठी तुम्ही मॅक्सिमम वर्क डनचा फॉर्म्युला वापरा आणि सी साठी वर्क डन 0 येणार आहे. कारण इन व्हॅक्यूम एक्सटर्नल प्रेशर काय असते सांगा? 0. मग आता मला सांगा, ही सीरीज किती इम्पोर्टंट आहे? किती? जर 100% हे क्वेश्चन येणार असतील, तर मी तुम्हाला होमवर्क देतोय, की पहिल्यांदा तुम्ही काय करा, हे दोन्ही जे फॉर्म्युले आहेत, याचं प्रूफ तुम्ही प्रॅक्टिस करा. आपल्या संघर्ष बॅचमध्ये आपण डिटेल घेतलेला आहे, तुम्ही ते बघा. आपण संघर्ष बॅचमध्ये सगळे न्यूमेरिकल्स घेतलेत, सॉल्व्ड ॲज वेल ॲज एक्सरसाइज मधले. तेही सुद्धा तुम्ही बघा. तुमची छान तयारी होईल आणि ही सीरीज फॉलो करा. तुमच्या जास्तीत जास्त मित्रांबरोबर हे व्हिडिओ शेअर करा. ऑल द बेस्ट.